हॅलो फ्रेंड्स, आता येत आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हटल्यावर तिळगुळ तर लागणारच. त्यासाठी मी आज बनवणार आहे सोपी आणि मऊसूत तिळगुळाचे लाडू. त्यासाठी मी इथे घेतले आहेत 1 वाटी शेंगदाणे, 2 वाटी गूळ, 2 वाटी गावरान तीळ. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण पॅनमध्ये 2 वाटी गावरान तीळ भाजून घ्यायची आहे. गावरान तीळ आहेत म्हणून त्यामुळे हवे तसे पांढरे शुभ्र दिसणार नाही. अगदी मंद आचेवर एकसारखे खमंग भाजून घ्यायचे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी स्रोसृगे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, छान असा हलकासा खरपूस सोनेरी रंग आलाय. तीळ आपण आता थंड करायला साईडला ठेवूया. आता शेंगदाणे आपल्याला भाजण्यासाठी घ्यायचे आहेत. 1 वाटी हे शेंगदाणे आपण आता भाजून घेऊया. 2 वाटी तीळ आपण घेतले होते म्हणून त्यासाठी आपण आता 1 वाटी हे शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाण्यालाही खरपूस रंग आला पाहिजे. भाजलेले शेंगदाणे हलके थंड झाले की त्याची टरफले आपण काढून घेऊया. शेंगदाण्याची टरफले निघाली की तुम्ही पाखडूनही घेतले तरी चालेल, पण माझ्याकडे तळणीचा ही झारा असल्यामुळे मी त्याचा वापर करत आहे. म्हणजे शेंगदाणे वरती राहतील आणि टरफले खाली. आता पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि त्यावर ही जाळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती ही वाटी ठेवूया. या वाटीमध्ये मी 2 वाटी गूळ घेतलेला होता. तो आपल्याला बेसिकली विरघळून घ्यायचा आहे. असा वाफेवरती विरघळला तर तो नंतर कडक होत नाही, म्हणजे असा मऊसूत राहतो. म्हणून वाफेवरच आपण याला गरम करून घेणार. डबल बॉयलर ज्याला आपण म्हणतो तीच ही पद्धत आहे. गूळ गरम होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे हे मिक्सरमधून काढून घेऊया. जास्त बारीक न करता हलकासा चुरा करायचा आहे, फक्त खूप बारीक नाही करायचे आहे. आता यामध्ये भाजलेले तीळ आपल्याला घालायचे आहेत. मी थोडेसे तीळ बाजूला काढून ठेवलेले आहेत, कारण लाडू वळवताना दिसायला छान दिसतात. आता हे मिश्रण दोन्ही फिरवून झालेले आहेत. जो गूळ आपण साईडला विरघळायला ठेवला होता तो बघूया आपण. हा गूळही थोडासा मऊ झालेला आहे. पाक करायची काही गरज नाहीये, हलकासा फुटला पाहिजे. जे तीळ आणि शेंगदाण्याचे मिश्रण आहेत त्यामध्ये आपण हा गूळ फिरवून घेऊया. पूर्ण असा एकजीव झाला पाहिजे. आता दुसरीकडे आपण हा पॅन परत एकदा ठेवूया. हे मिश्रण आपल्याला परत एकदा गरम करायचे आहे, अगदी 5 मिनिटासाठी. जास्त काही भाजायची गरज नाही. आता हे मिक्स करत राहायचं आहे मंद आचेवर अगदी 5 मिनिट. गूळ हा विरघळायला लागला आहे. हे बघा, मिश्रण असे एक संध व्हायला सुरुवात होते. आता अगदी 1 चमचा पाणी यामध्ये घालायचं आहे. पाणी टाकल्यावर छान असं मिक्स करून घ्या, म्हणजे कसं असा गोळा झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही, छान असा गोळा तयार होत आहे. आता मी गॅस बंद करत आहे. छान असा मस्तपैकी एकजीव झाला आहे. साईडला जे ठेवलेले तीळ होते ते यामध्ये मिक्स करूया, जेणेकरून हे तीळ लाडू दिसतील. आणि वेलची पूडही त्यामध्ये थोडीशी मिक्स करायची आहे. तुमच्याकडे जायफळ असेल तर तुम्ही थोडे जायफळही मिक्स करून घेऊ शकता. आता हे मिश्रण परत एकदा एकजीव करून घेऊया. एकजीव झालेला आहे. आता हे मिश्रण साईडला एका ताटामध्ये काढून घेते. आता हे लाडू आपण वळून घेऊयात. खूप गरम हे असं मिश्रण आपण केलेलं नाहीये, त्यामुळे हाताला चटके काही जास्त लागत नाही. बघू शकता तुम्ही, अगदी मऊ असे हे लाडू तयार होत आहे. तुम्हाला किती लहान मोठे लाडू हवे आहेत त्या अंदाजाने तुम्ही हे करू शकता. अजिबात हाताला चटके न देता अगदी सहज हे लाडू वळले जातात.
पाकही करायचं टेन्शन नाहीये. शॉर्टकट अशी ही मेथड आपण वापरली होती. आपण हा गूळ हलकासा वाफेवर गरम यामुळे केला कारण तो नंतर कडक नको व्हायला.